नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे आपल्याला माहिती आहे की अधिरा कशी आहे. अधिराच मल्लिकाचं बिंग सगळ्यांच्या समोर फोडणार आहे. सगळ्यांच्या समोर ती सत्य आणणार आहे आणि ते म्हणजेच तिनेच हे सगळं केलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र ज्यामुळं अधिरा हे समोर आणणार आहे ते ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना धक्का बसलेला आहे. कारण हे कसं पॉसिबल आहे, हे कसं शक्य आहे, हा प्रश्न मात्र सगळ्यांना पडलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी कशामुळे झालेल्या आहेत, काय झालेलं आहे नक्की, हे आपण पुढे पाहणार आहोत. तर इकडे आता सगळेजण मंदाला दोष देत असतात. मंदाला म्हणत असतात की हे सगळं काय केलेस तू, कारण तुला कळतंय का, तुझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे, या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहेस, असं म्हणत सगळेजण मंदाला दोष देत असतात. कारण मंदाने हे सगळं केले असा आरोप मंदावरती केला जातो आणि मंदाला सांगितलं जातं की हे सगळं जे काही घडत आहे ना ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळं झालेलं आहे आणि त्याचबरोबर तूच या सगळ्याला जबाबदार आहेस. आता मात्र मंदाला स्वानंदी चिडून विचारते की हे सगळं काय चाललेलं आहे. तेव्हा मात्र मंदा काहीच बोलत नाही. मंदा मात्र शांत राहिलेली असते. मंदा म्हणत असते की माफ करा, मला माझ्याकडून चूक झाली. कारण स्वानंदी खूप चिडलेली असते. स्वानंदी म्हणत असते की बाद झालं, आतापर्यंत खूप गोष्टी ऐकून घेतलेल्या आहेत पण यापुढं नाही, असं स्वानंदी बोलत असते. आई तू काय केलेलं आहेस, खरंच गरज होती का या पैशांची. तेव्हा मात्र मंदा सगळ्यांना सांगत असते की हे सगळं जे काही झालेलं आहे ना ते चुकून झालेलं आहे. कारण मला तुमच्या सगळ्यांचा मानपान करायचा होता आणि म्हणून हे सगळं माझ्याकडून झालेलं आहे. आता मात्र धक्का बसलेला असतो. कारण हे सगळं जे काही घडत असतं त्या सगळ्याला जबाबदार कोण, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि मग मात्र सगळेजण पाहत असतात. अधिरा मात्र शांतपणे सगळ्या गोष्टी पाहत असते. अधिरा म्हणत असते की जे काही घडलेलं आहे त्या सगळ्याला जबाबदार कोण आहे ते अधिराला चांगलंच माहिती असतं. परंतु अधिराला जाणून घ्यायचं असतं की यामागचा खरा सूत्रधार कोण आहे. म्हणून अधिरा शांतपणे हे सगळं ऐकून घेत असते. सरळ सरळ आता सगळ्यांवरती आरोप केले जात असतात. सगळ्यांना चुकीचं ठरवलं जात असतं. सगळ्यांना सांगितलं जात असतं की या सगळ्यासाठी जबाबदार कोण आहे. मंदा रडत असते. ती आजींच्या समोर येते आणि म्हणू लागते की मला माफ करा, माझ्याकडनं चूक झालेली आहे, खरंच मी चुकलेली आहे, मी असं करायला नको होतं, या सगळ्यामध्ये माझा खरंच काही दोष नाही आहे, मला ना तुमचा मानपान करायचा होता आणि त्यासाठी हे सगळं मी केलेलं आहे, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र आता सगळेजण पाहत असतात. कोणाला काहीच कळत नसतं की आता पुढे काय होणार आहे. आणि इकडे मंदा मात्र रडत असते. ती म्हणत असते की खरंच ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत ना त्या चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत आणि सगळेजण पाहू लागतात. तेव्हा आजी म्हणत असते की तुम्ही असं करायला नको होतं, हे सगळं तुम्ही करून खूप मोठी चूक केलेली आहे, या सगळ्यासाठी मी तुम्हाला जबाबदार धरत आहे, मान्य आहे मला. पण स्वानंदी, मी तुझ्यावरती खूप विश्वास ठेवलेला होता. मला असं कधीच वाटलं नव्हतं की मी तुझ्याकडून असं कधी अपेक्षितच नव्हतं मला की तू असं काहीतरी करशील. खरंच स्वानंदी, मी तर माझ्या सगळ्या घराची जबाबदारी तुझ्यावरती देत आहे आणि मी खूप बिनधास्त राहत होते. पण हे सगळं काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी कशामुळे झालेल्या आहेत, हे सगळं जेव्हा विचारलं जात असतं तेव्हा मात्र आता स्वानंदीकडे त्या गोष्टीचं उत्तर नसतं. स्वानंदी म्हणत असते की मी काहीच नाही केलेलं, खरंच मी काही नाही केलेलं आणि मला खरंच याबद्दल काहीच माहिती नाही आहे, असं जेव्हा चालू झालेलं आहे. तेव्हा मात्र इकडे जेव्हा आजी म्हणत असते की आता बास, या सगळ्या गोष्टी कोणामुळे झालेत आणि काय झालेत हे कळलेलं आहे. आजीला मात्र वाईट वाटत असतं आणि आजीला तिथे चक्कर येते. तेव्हा आनंद, निकिता सगळेजण मदतीला येतात आणि समर आजीला समजवू लागतो आणि सरळ सरळ आरोप केले जात असतात. तेव्हा मात्र रोहन तिथे येतो आणि रोहन सांगू लागतो की बाद झालं, तुम्ही माझ्या ताईवरती आरोप करताय पण तुम्हाला माहिती आहे का, यामध्ये माझ्या ताईचा अजिबात दोष नाही. ताईनं काहीच चुकीचं केलेलं नाही आहे आजपर्यंत, ती कधीच चुकीची नव्हती. आणि तेव्हा इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की जेव्हा हे सगळं घडत असतं आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं तेव्हा मात्र इकडे आजी म्हणत असते की म्हणजे काय झालेलं आहे. रोहन म्हणतो की माझी ताई आजपर्यंत कधीच चुकीची वागलेली नाही आणि ती चुकीची कधीच वागू शकत नाही आहे, तिचा या सगळ्यामध्ये दोषच नाही आहे, कारण तिचं काही चुकलेलंच नाही आहे, तर तुम्ही तिला दोष का देताय, असं इकडे रोहन बोलत असतो.
सगळ्यांना असं वाटत असतं की रोहन काय म्हणतो, या सगळ्याला काय अर्थ काय आहे. परंतु रोहन जे काय सांगत असतो ते सगळं बरोबर असतं. आणि मग अधिरा पुढे येते, कारण आपल्या सासरच्यांची होणारी बदनामी अधिराला काही सहन होत नसते. अधिरा म्हणते की दादा थांब, पिंट्या दादा मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आणि मग मात्र पिंट्या दादाला अधिरा घेऊन येते आणि त्याला सांगू लागते की हा व्हिडिओ बघ. तो व्हिडिओ दाखवल्यानंतर पिंट्या दादाला धक्का बसतो. तो म्हणतो काय? तेव्हा पिंट्या दादाला जो व्हिडिओ दाखवला जातो त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसत असतं की हे सगळं करणारी कारस्थानी व्यक्ती कोण आहे. हे सगळं करणारी कारस्थानी व्यक्ती आहे ती म्हणजेच निलिमा, त्याचबरोबर अर्पिता आणि तो ज्वेलर. मग त्या ज्वेलरला रोहन जाऊन घेऊन येतो, आनंद घेऊन येतो. त्यांना विचारलं जातं की हे सगळं काय चाललेलं आहे. तेव्हा तो म्हणत असतो की नाही मी काहीच नाही केलेलं. आणि मग त्याला विचारलं जातं तू कधी आलाय. अधिरा मात्र अगदी वकिलासारखे मुद्दे मांडून त्याला विचारत असते. तेव्हा मात्र तो म्हणत असतो मी 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 आणि तो ततपव त्याचं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र तोही म्हणत असते की मला स्पष्ट सांगा की तुम्ही कधी आलेला आहात. तर तो म्हणतो की मी आत्ताच आलो. तेव्हा अधिरा म्हणते की हे काय आहे. हे CCTV फुटेज आहे, यातून स्पष्ट दिसत आहे की तुम्ही सकाळी आलेले आहात. आल्यानंतर तुम्ही निलिमा मावशीला भेटलेले आहात आणि त्यानंतर तुम्ही अर्पिता ताईला भेटलेला आहात आणि तुम्ही सगळ्यांनी प्लॅन केलेलं आहे. हे स्पष्टपणे यामध्ये दिसत आहे. तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो. आता पुढे काय होणार हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि मग इकडे आनंदला खूप राग येतो. आनंद त्याला म्हणतो काय चाललं हे सगळं, या सगळ्याला जबाबदार कोण आहे, हे सगळं कोणामुळे झालेलं आहे, कोण आहे या सगळ्यामागे कळलं पाहिजे असं म्हणत त्याला स्पष्टपणे विचारलं जातं. पण त्याच्याकडे मात्र आता उत्तर नसतं. आजी म्हणत असते की हे सगळं काय होतंय, कशामुळे होतंय हे सगळं, कोण आहे या सगळ्याला जबाबदार असं आजी जेव्हा विचारत असते. तेव्हा मात्र इकडे जेव्हा गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता समरला धक्का बसलेला असतो. समर म्हणत असतो की कोण आहे या सगळ्यामागे आणि कोणामुळे हे सगळं झालेलं आहे, कशामुळे घडलेलं आहे. आता मात्र त्याला विचारलं जातं आणि त्याच्याकडे मात्र त्याचं उत्तर नसतं. त्याला प्रश्न पडलेला असतो की आता उत्तर काय देऊ, उत्तर काय देणार हा मोठा प्रश्न त्याच्या पुढे पण आहे. परंतु आता त्याच्याकडे शांत राहण्याशिवाय कोणताच पर्याय नसतो. आणि तेव्हा मात्र तो म्हणत असतो की या मॅडमनी. तेव्हा अधिरा म्हणत असते निलिमा मावशी काळजी करू नको, माझ्याकडे अजून एक व्हिडिओ आहे असं म्हणत आता तिने आणखी एक व्हिडिओ असतो आणि तो आणखी एक व्हिडिओ तिने घेतलेला असतो. आणि त्याचबरोबर तो व्हिडिओ असतो तो म्हणजे निलिमाने खोट्या बांगड्या जेव्हा इकडे मंदाला दिलेल्या होत्या पुन्हा समोर येते. ती म्हणजेच इकडे समोर येते ती मंदाने काही केलं तरी मंदाने त्या बांगड्या विकलेल्याच होत्या. हे सत्य आपण नाकारू शकत नाही. तिने त्या बांगड्या गहाण ठेवलेल्या होत्या म्हणून तिला दोष दिला जात असतो. परंतु जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र आता मल्लिका म्हणायला लागते की काय आहे हे सगळं, म्हणजे याच्यामध्ये दोष कुणाचा आहे, कोणामुळे झाले हे सगळं, कोण आहे जबाबदारी या सगळ्या गोष्टींना असं म्हणतच आता बोलू लागतात. सगळेजण बोलत असतात. पण मात्र आता निलिमा म्हणत असते की माझं काही नाही आहे, हे सगळं मला ना हिने करायला लावलेलं आहे असं म्हणत तिने आता मल्लिकावर दोष दिलेला असतो. तेव्हा रोहन म्हणतो की खरंच, आणि असं आनंदीला सुद्धा कळतं की आज आपल्या घराण्याची इज्जत राखलेली आहे, आपल्या सासरच्यांची इज्जत राखलेली आहे ती म्हणजे खरंच आपल्या या लाडक्या अधिराने जराही विचार केला नाही. आपल्या आईचा सुद्धा विचार केलेला नाही, कारण तिला सासरची माणसं महत्त्वाची वाटली म्हणून तिने सासरच्यांसाठी एवढं मोठं पाऊल उचललेलं आहे. तिने सासरच्यांसाठी एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत हे समोर येतं. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि सगळ्यांना अधिराचा अभिमान वाटतो. खरं तर सगळ्यात मोठा अभिमान वाटतो तो म्हणजे आजीला आणि समरला. आपली अधिरा खरंच किती मोठी झालेली आहे, कारण तिने जराही मागचा पुढचा विचार केला नाही, कोणाला काय वाटेल या कोणत्याच गोष्टींचा विचार केला नाही. तिने सरळ सगळेजण दोषी होते त्या प्रत्येकाला समोर आणलं आणि आपल्या माणसांची तिने तिथे अब्रू राखलेली आहे, आपल्या सासरच्यांची अब्रू राखलेली आहे. खरंच अधिराला मानलं पाहिजे असं म्हणत सर्वजण अधिराचं कौतुक करू लागतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.